गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 12 जानेवारी 2025, रविवार आहे. एक तिथी खाल्ली गेली आहे त्रयोदशीची. आज पौष शुक्ल चतुर्दशी आहे, शके 1946. उद्या पौर्णिमा आहे. आज 11 वाजता पूर्ण भरती आहे. आत्ता वाजलेत 8:30. सकाळच्या फेरीच्या ऐवजी आमची फेरी हळूहळू वाढत चालली आहे. उठायला हल्ली उशीर होतोय. थंडी नसून उशीर होतोय. थंडी नाही असं नाही म्हणतात, पण एवढी नाही आहे, खास नाही आहे थंडी. रात्री तर गरम होत होतं, पण वातावरण चांगलं आहे, प्लेजंट आहे. टुरिस्ट भरपूर आहेत, या फिरायला. सोमवार ते बुधवार गुरुवारपर्यंत या, म्हणजे टुरिस्टचा त्रास होणार नाही. हॉट डेला टुरिस्ट नसतात, असले तरी अगदी किरकोळ असतात. वातावरण छान आहे, मस्त वातावरण आहे. बर, शेअर बाजारमध्ये तुम्हाला काल एक प्रश्न पडला असेल की फायदा कसा काय होतोय. ज्यांनी शेअर अगोदर घेतलेले असतील, म्हणजे ज्युनियर बीज, बँक बीज ज्यांनी घेतलेले असतील, त्यांना तर आत्ता तोटा चालू असेल. तर फायदा कसा काय, तर खालच्या भावाला परत मी काल शेअर घ्यायला सांगितलेले होते. म्हणजे तुम्ही 5% तुमच्या पोर्टफोलिओच्या 5% तुम्ही शेअर्स विकत घेतले असतील, तर प्रिसाइजली 1.5-2% अजूनही शेअर्स विकत घ्या, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्याच्यामुळे सरासरीनी शेअरची जी ॲव्हरेज किंमत येते ती खाली येते. आणि मार्केट किती पडणार हे माहीत नसलं तरी साधारणतः एक अंदाज येत असतो की मार्केट किती पडू शकतं, किती नाही. कारण कुठली अशी इव्हेंट झालेली नाही की ज्याने मार्केट ढबदिशीने खाली येईल. सगळ्या ज्या इव्हेंट्स आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत, त्याचे परिणाम जे आहेत ते मार्केटने पाहिलेलेही आहेत. जसं रशिया युक्रेन किंवा इस्रायल गाझा, तर हे जी युद्ध आहेत याचे परिणाम शेअर बाजारावरती व्हायचे ते होऊन गेलेले आहेत. आता जे नवीन आहे ते 20 तारखेला आपले ट्रम्प साहेब येणार आहेत गादीवर, राजगादीवर. ते काय निर्णय घेतील त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. त्यानंतर दुसरी इव्हेंट आहे, आपलं बजेट आहे 1 तारखेला, 1 फेब्रुवारी. अजूनही फक्त 18 दिवस राहिलेले आहेत बजेटला. तर बजेटच्या चढ उतारावर आपला शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर हलतो. कारण बजेटमध्ये ज्या शेअर्सना फायदा होणार आहे ते शेअर्स चढतात, ज्या शेअर्सना तोटा होणार आहे ते शेअर पटदिशीने घसरतात बजेट चालू असतानाच. तर त्याच्यामुळे शेअर मार्केटवरती बजेटच्या दिवशीसुद्धा वर खाली व्हॉलॅटिलिटी ज्याला म्हणतात ते प्रचंड प्रमाणात असते. आणि त्याच्यानंतरही पुढं 8 दिवस परिणाम होत असतात. बजेट फॅक्टरी इन व्हायला साधारणतः 2-3 दिवस लागतात. तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ॲव्हरेज करता येणार आहे. आपण पुढचे जे 3% आपण पोर्टफोलिओचे ठेवलेले आहेत, हे पुढं जर का यदाकदाचित शेअर मार्केट कोसळलंच किंवा इतर काही अपॉर्च्युनिटी आली, जसं सोनं चांदी आहे, ते जर का उतरलं, तर त्याच्यामध्येही टाकण्याकरता आपण हे 3% ठेवलेले आहे.
आता इंडिव्हिज्युअल स्टॉकच्या बाबतीत आपण हिशोब करून बघू. इंडिव्हिज्युअल स्टॉक्स म्हणजे बँक बीज किंवा ज्युनियर बीज, मी तुम्हाला 50% 40 ते 50% विकत घ्या सांगितलेलं होतं, आणि आता तुम्हाला अजूनही 15 ते 20% ते विकत घेता येतील. हे आपण इंडिव्हिज्युअल स्टॉकच्या संदर्भात विचार केला तर अशा प्रकारे आपण हा विचार करू शकतो की समजा तुम्ही ठरवलं की एखादा शेअर आपल्याला 1 लाखाचा घ्यायचा आहे, तर 40-50 हजाराचे तुम्ही विकत घेतले असतील अशी मला आशा आहे. आणि बँक बीज ज्युनियर बीज अजून घसरलेले आहेत. FMCG वर फारसा मोठा परिणाम नाही, पण ते खरेदीच्या भावातच शिल्लक राहिलेले आहेत. तर तुम्ही अजून ते 15-20% ॲड करून घेऊ शकता आणि सरासरी भाव खाली तुमचा येऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण चांगले शेअर्स किंवा ETF जर का घेत असू तर ते वर जाणारच आहे. काही फक्त दिवसांचा किंवा एखाद दुसऱ्या महिन्याचा प्रश्न आहे की आपल्या खरेदीच्या भावाला भावापेक्षा ते वर जाण्याची वाढ बघण्याचा. तेवढे पेशन्स आपल्याला हवेतच शेअर बाजारामध्ये. शेअर बाजारमध्ये आपल्याला जी रक्कम आपण गुंतवतोय ती 5 वर्षांकरता आहे. 2-3 वर्षात फायदा झाला तर गोष्ट वेगळी आहे, त्यावेळेस आपण विकून मोकळे होऊ. पण आपण धरून चालायचं आहे की सरासरी रिटर्न आपल्याला जे 15% आसपास अपेक्षित आहेत ते आपल्याला सरासरीने 5 वर्षात मिळतील. म्हणजे 15-75% आपल्याला रिटर्न मिळतील. हे आपली जी अपेक्षा आहे. 15% 75% हे मी अगदी वेग म्हणलेलं आहे. आपल्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज जे असतं ते XIRR मध्ये मोजलं जातं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला हे साधारणतः पैसे 15%नी हे दुप्पट होतात 5 वर्षामध्ये. 5 वर्षाच्या आतच दुप्पट होतात. पण आपण धरून चालू की 5 वर्षात हे पैसे दुप्पट होतात. तर अशा प्रकारे ते मोजता येतं. जी BComची लोक आहेत कॉमर्सची, त्यांना माहिती आहे की आपल्याला सरासरी जे व्याज आहे मिळणारं की 15% मिळणार आहे, तर 72ला 15%नी वागलं तर 15-75 म्हणजे 5 वर्ष ही अमाऊंट दुप्पट व्हायला होतात. त्याप्रकारे आपल्याला हे मोजता येतं. तर 72% असल्या कारणाने थोडंसं आपल्याला लवकरच ते 2-4 महिने अलीकडेच आपली रक्कम दुप्पट होऊ शकते. तर 5 वर्षात दुप्पट होणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. आज जर का बँकेचं व्याज पाहिलं तर सिनियर सिटीजनना 8%च्या आसपास मिळत आहे. तर 9 वर्षांनी आपल्याला ती अमाऊंट दुप्पट होतीये. आणि जर सर्वसामान्य लोकांचं पाहिलं, म्हणजे सिनियर सिटीजन सोडून जर का इतरांचं पाहिलं तर त्यांना जवळजवळ 10 वर्ष लागतात दुप्पट व्हायला, आणि 6% व्याजाने तर 12 वर्ष लागतात अमाऊंट दुप्पट व्हायला. त्या मानाने आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपली जी अमाऊंट आहे ही दुप्पट व्हायला फक्त 5 वर्ष लागत आहेत. हे म्हणजे आपली अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तर हा हिशोब लक्षात घेतला, ॲव्हरेजिंग केलं. जनरली डाऊन ॲव्हरेजिंग फारसं ॲडवायजेबल नसतं, पण आपले शेअर जर का चांगले असतील, ETF हे अत्यंत चांगले आहेत. अर्थात सेक्टोरियल ETF बाबतीत मी बोलत नाही आहे. मी फक्त इंडेक्स ETF आणि तेही निफ्टी 50, त्याच्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50, त्याच्यानंतर बँकेचा इंडेक्स, निफ्टी बँक ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर मिडकॅपमध्येही आपण पहिले 50च शेअर बघतोय. तर ते कोटकचा एकच येतोय की जे मिडकॅप 50 कव्हर करतं. म्हणजे निफ्टीचे पहिले 1 ते 50 शेअर निफ्टी 50मध्ये येतात. 51 ते 100 शेअर हे निफ्टी नेक्स्ट 50 ज्याला ज्युनियर बीज आपण म्हणतो त्याच्यामध्ये येतात. आणि 101 ते 150 हे शेअर मिडकॅप 50मध्ये येतात. त्यामुळे आपण निफ्टीचे सर्वात चांगले जे 150 शेअर्स आहेत हे निवडलेले असतात, आणि त्याच्यामध्येच हे ETF म्हणजे हे म्युच्युअल फंडच असतात. तर
त्यांची खरेदी या इंडेक्सप्रमाणेच होते. म्हणजे इंडेक्सला जसं वेटेज दिलेलं आहे तशाच वेटेजनी ही खरेदी झालेली असते. त्याच्यामुळे जो इंडेक्स आहे जसा वर जाईल तसा आपल्याला रिटर्न मिळतो, जसा खाली जाईल तसा आपल्याला लॉस होत जातो. पण हा लॉस तात्पुरता असतो, कारण तुम्हाला माहिती आहे की इंडेक्स कधीच शून्यावर येत नाही किंवा अति मोठ्या प्रमाणावर पडत नाही. अगदी 2008ला लेमन ब्रदर्स जेव्हा झालेलं होतं तेव्हासुद्धा इंडेक्स हा 50%च्या आसपासच पडलेला होता, त्याच्यापेक्षा जास्ती 30%च्या आसपास पडलेला होता. म्हणजे बघा, म्हणजे एवढं पडूनसुद्धा जास्ती मोठ्या प्रमाणावरती शेअर्स पडत नाही, खूप मोठ्या प्रमाणावर पडत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची सुरक्षितता मिळते ETF-मध्ये. म्हणजे आत्ताचा अंदाज आहे की साधारणतः निफ्टी हा पडला तर 10 ते 15% पडू शकणार आहे, त्याच्या खाली पडणार नाही असा बऱ्याच तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर मार्केटही तशाच प्रकारे दिसतंय, कुठलाही ट्रिगर नाही आहे, मार्केट एकदम धब दिशेने पडण्यासारखा. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला ही खरेदी आपण करतोय की चुकून माकून 15%ला गेले तर उरलेले 3% आपण ठेवलेले आहेत त्याच्याकरता, किंवा दुसरे कुठले शेअर, एखादा शेअर काही कारणास्तव तात्पुरता डाऊन जाऊ शकतो. जसं रेकमेंडेशन नाही आहे, पण अडाणीवरती 2 वर्ष जसं अमेरिकेची कुठली ती कंपनी, त्यांनी हिडनबर्ग, त्यांनी मोठा हल्ला केला आणि त्याच्यामुळे अडाणीचे शेअर सगळे पडले. त्यावेळेस तो चान्स असतो की तुम्ही तशा प्रकारचे शेअर विकत घेतले पाहिजेत, कारण आपल्यालाही माहीत असतं की कंपनी चांगली आहे आणि ती वर जाणारच आहे. जसं अडाणी पोर्टला भीतीच नाही आहे, त्यांना वर्षानुवर्ष काय शतकानुशतकंसुद्धा त्यांना धंदा मिळतच राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर मिळत राहणार आहे. तर त्याच्यामुळे हे शेअर्स हे पडले कुठल्याही असल्या कारणास्तव, की खोटा अपप्रचार म्हणा किंवा चांगले शेअर असताना जो शेअर चांगलाच आहे आणि त्याला काहीतरी न्यूज आली आणि म्हणून तो पडलेला आहे, त्यावेळेस तो घेणं योग्य ठरतं. तर हे मी रेकमेंडेशन अजिबात देत नाही आहे. म्हणजे अडाणीचे शेअर्स विकत घ्या असं मी कुठेही म्हणलेलं नाही, आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की घ्यावेत का न घ्यावेत हा, पण त्याचा फायदा उचलता येतो. त्याच्यामुळे हे असे थोडेफार आपल्याकडे 3% हे रिझर्वमध्ये पाहिजेत. प्रत्येक शेअरचे 3% आहेत, म्हणजे 10 शेअर्सचे 30% झाले. किंवा आपण जे म्हणतोय की 50% विकत घेतलेले असतील आणि अजूनही 20% विकत घ्यायची वेळ आलेली आहे, की तुम्हाला ज्युनियर बीज आणि बँक बीज हे इतके पडलेले आहेत आत्ता, की ज्युनियर बीज 735च्या आसपास मी तुम्हाला विकत घ्या म्हटलं होतं, तर ते आता आलेलं आहे 685ला. म्हणजे 50 रुपयांनी तो शेअर पडलेला आहे. 50 रुपयांनी पडलेला शेअर अजूनही ॲड करणं हे नक्कीच ॲडवायझेबल आहे. जास्ती ॲड केले तरीही चालतील, तुमची कपॅसिटी जास्ती असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जास्ती पैसे टाकू शकत असाल तर नक्की जास्ती ॲड केले तरीही चालतील, आणि शेवटी वर जाणार ते जाणारच आहे. तर चला मित्रांनो, आजचा रविवार एन्जॉय करा, परिवारासह एन्जॉय करा, कारण आज सगळ्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे सगळे मिळून एन्जॉय करा आणि उद्याच्या मार्केटसाठी सज्ज राहा. पडताना दिसले तर लगेच विकत घ्या. साधारणतः 9:15 ते 9:15 नका म्हणू, कारण 9:15ला बरेच घोटाळे असतात. मार्केट इतकं धब दिशेने वर तरी जातं, नाही तर धब दिशेने पडतं तरी, किंवा दोन्ही होतं, वरही जातं खालीही जातं, परत वर जातं परत खाली जातं, काही होऊ शकतं शेअर्सच्या बाबतीमध्ये. तर साधारणतः 9:20 पासनं 10 वाजेपर्यंत तुम्हाला खरेदी करता येते. त्यानंतर मार्केट स्टेबल झालेलं असतं आणि परत 2:30 वाजल्यापासून 2:15 पर्यंत तुम्हाला घेण्याचा चान्स असतो. सर्वात जास्ती चान्स जो येतो तो 3:05 आसपास तुम्हाला खरेदी करण्याचा चान्स येतो, कारण त्यावेळेस ज्यांनी इंट्राडे केलेलं असतं ती लोक विकत घेणे किंवा विकणे हा प्रकार अति मोठ्या प्रमाणावर करतात, आणि त्याच्यामुळे कुठंतरी चान्स मिळून जातो आपल्याला शेअर विकत घ्यायला.
इवन विकायला सुद्धा. तर चला, आजचा दिवस एन्जॉय करा. बाय, गुड डे, सी यू. या लवकर, भेटू, फिरायला या सोमवार ते बुधवार गुरुवारपर्यंत. बाय बाय, सी यू.